आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णवने ईश्वरीसाठी गिफ्ट मागवलेलं असतं आणि त्याच्यावरती सॉरी लिहिलेलं असतं. तेव्हा डायनिंग टेबलवरती सगळेजणच असतात. मामा पुन्हा इथे ईश्वरीला चिडवतात आणि म्हणतात, अरे वा, कुणीतरी गिफ्ट पाठवले वाटतं. काय ग ईश्वरी, काय पाठवले तुला? तेव्हा इथे अंजली ईश्वरी आणि अर्णव या दोघांकडे बघते आणि म्हणत असते, सो क्यूट. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, काय हो बहिणी साहेब, हा कोण माणूस आहे जो तुम्हाला ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट पाठवतोय? माहिती आहे का तुम्हाला तो कोण माणूस आहे ते? तेव्हा अंजली म्हणत असते, मला तर वाटतंय हा जो कोणी आहे ना, तो आता गिफ्ट्स आणि कार्ड्स याने आपलं घर पूर्ण भरून टाकणार आहे. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, काय हो दादासाहेब, हा कोण माणूस आहे जो बहिणी साहेबांना गिफ्ट्स पाठवतोय? तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा इथे मामा म्हणतात, काय रे अर्णव, तुला कल्पना आहे का या सगळ्याची, की ईश्वरीला हे गिफ्ट्स कोण पाठवते? काही अंदाज आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, कुणी का असे ना मामा, मनापासून पाठवते ना, तर एक्सेप्ट केलं पाहिजे माणसाने. तेव्हा ईश्वरी म्हणते, कसं आहे ना मामा, गिफ्ट्स आणि कार्ड तोच व्यक्ती पाठवतो ज्याला तोंडाने सॉरी बोलता येत नाही. सॉरी बोलायला त्यांना इथे जमतच नाही. ते लोक असं कार्ड आणि गिफ्ट्सवरती पैसे खर्च करतात. जर मनापासून सॉरी बोलायचंच असेल ना, तर एकदा सॉरी म्हणून बघायचं कसं वाटतं ते. आणि ज्या लोकांना तोंडाने सॉरी बोलता येत नाही, त्यांनी असं गिफ्ट्स आणि कार्ड्स न पाठवलेलेच बरे. कारण पैसे खर्च करून सॉरी बोललं तर लोकांचा राग जातो, हा त्यांचा गैरसमज तरी दूर होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अर्णवला बोलता बोलता टोमणा दिलेला असतो, की सॉरी जर बोलायचं असेल तर तोंडाने बोलायचं, गिफ्ट्स आणि कार्ड्स दिले तर मी सॉरी ॲक्सेप्ट करणार नाही, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी जाते, मी त्या कुरिअरवाल्या दादाला थांबवलंय ना. तर इथे मामा म्हणतात, का, त्याला का थांबवलेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण हे गिफ्ट ज्या व्यक्तीने मला पाठवलंय ना, त्याला मी परत करून टाकणार आहे. असं म्हणाल्यानंतर ईश्वरी ते गिफ्ट घेऊन जाते आणि आता कुरिअरवाल्या मुलाला परत करून टाकते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की ज्याला कुणाला इथे सॉरी म्हणायचंय त्याने एकदा तोंडाने सॉरी म्हणून बघायचं ना, कसं वाटतं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला कळलेलं असतं की इथे कितीही गिफ्ट्स दिले, कितीही कार्ड्स दिले, तरी सुद्धा मी सिंदूर काही माझे सॉरी ॲक्सेप्ट करणार नाहीये. मला तिला तोंडाने सॉरी म्हणावंच लागेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव प्रॅक्टिस करत असतो, मी सिंदूर सॉरी, मी सिंदूर सॉरी. कारण तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मला इथे सॉरी म्हणायला किती कठीण जातं, मी सिंदूरला माहिती आहे. पण तरी तिने हट्टच केलाय की आता मी तिला तोंडाने सॉरी म्हणायचं आहे. तेव्हा इथे अर्णवची प्रॅक्टिस झालेली असते आणि तेवढ्या तिथे ईश्वरी आलेली असते. ती आल्या आल्या लगेच इथे झोपायची तयारी करते. मधी दोरी वगैरे बांधते, त्याच्यावरती तिच्या ओढण्या टाकते आणि ती हे सगळं करत असताना अर्णव तिच्या मागे मागे करत असतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदूर प्लीज प्लीज एकदा ऐकून तरी घे ना, मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मला आता काही बोलायचं नाहीये, तुम्ही झोपा आता शांतपणे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला तुला सॉरी म्हणायचं आहे, प्लीज सॉरी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अरे बाप रे, इथे द ग्रेट अर्णव राज शिर्के मला सॉरी म्हणाले. मला सॉरी म्हणताना तर तुमचा इगो आड येतो ना. मग आता कसं काय मला सॉरी म्हणालात? एक सॉरी म्हणायला तुम्ही पूर्ण एक दिवस घेतलात. ते सॉरीचे कार्ड गिफ्ट्स हे पाठवण्यापेक्षा जर मनापासून एकदा सॉरी म्हणाला असतात तरी सुद्धा चाललं असतं. पण नाही, सॉरी तर आपल्याला बोलताच येत नाही ना, फक्त तुम्हाला दुसऱ्यांनी सॉरी म्हणायचं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, बास झाला आता, म्हणालो ना सॉरी, मग एवढी ओरडतेस कशाला आता, एवढी का चिडचिड करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, एवढी का चिडचिड करते म्हणजे आता तुम्हाला माझी चिडचिड दिसते का? मी किती ओरडते ते दिसतंय का? आणि काल रात्री तुम्ही कसे वागलात? काल रात्री तुम्ही काय काय केलं हे माहिती तरी आहे का तुम्हाला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मला आता बोलू नका. काल तुम्ही असे विचित्र का वागलात ते मला आधी सांगा. का हो सर, काल नक्की काय घडलं होतं? काय प्यायला होतात तुम्ही म्हणून असे वागत होता? तेव्हा अर्णव म्हणतो, मला नाही माहिती. काल तू घरी निघून आलीस, त्यानंतर मी माझ्या केबिनमध्ये गेलो आणि काम करत बसलो होतो. त्याच्यानंतर तिथे लावण्य आली, लावण्याने मला कॉफी प्यायला दिली आणि त्यानंतर काय घडलं मला माहितीच नाहीये, मला काहीच आठवत नाहीये मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, तुम्ही कॉफी प्यायला होतात आणि त्यानंतरचं तुम्हाला काहीच आठवत नाहीये? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही का, काय झालं?
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो म्हणजे हे सगळं त्या लावण्याने केलंय. त्या लावण्याने तुमच्या कॉफीमध्ये नक्कीच काहीतरी मिक्स केलं होतं, ज्याच्यामुळे तुम्ही असे विचित्र वागत होता. तुम्हाला माहितीये का काल काय घडलं ते? तेव्हा अर्णव म्हणतो, काय घडलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, काल ती लावण्या तुमच्या इतकी जवळ उभी होती, इतकी जवळ. बरं झालं मी आले, नाहीतर काय घडलं असतं काय माहिती. तेव्हा अर्णव म्हणतो, काय हे काय बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, खरं तेच बोलते, एवढ्या जवळ तर मी सुद्धा उभी राहिले नव्हते. तेव्हा इथे अर्णवला हसायला येतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं? अर्णव म्हणतो, तू इतक्या जवळ उभी नव्हतीस तर यायचं ना इतक्या जवळ. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, झोपा आता. आणि इथे मनातल्या मनात तर ईश्वरी खूपच जास्त खुश झालेली असते, हसत असते. तिला आता अर्णवच्या बोलण्याचा राग हा येत नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळेजण इथे ब्रेकफास्ट करत असतात. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं अंजली, जावई बापू कुठे आहेत? ते नाश्ता करायला नाही आले. तेव्हा अंजली म्हणते, मामा आज त्यांना लवकर मीटिंग होती ना, म्हणून ते एका माणसाला भेटायला गेलेत. खूप लवकर गेलेत ते. त्यांना तर आज नाश्ता करायला वेळच नव्हता, म्हणून त्यांनी त्यांचा चहा सुद्धा रूममध्येच प्यायले आणि लवकर निघून गेले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवची कॉफी घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की अर्णव सर हे घ्या, तुमची कॉफी घ्या. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अरे वा, बघतेस ना अंजली, वातावरण बदललेलं दिसतंय. कारण ईश्वरी अर्णवची काळजी घेत असते, त्याला विचारत असते की तुम्ही तुमचं मिल्कशेक नंतर प्याल ना? तेव्हा अर्णव म्हणतो हो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हो ना मामा, म्हणजे बघतोयस ना, काल खूपच जास्त उकडत होतं आणि आज गुलाबी थंडी आहे. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे जण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय रे दादा, काही कळलं का तुला? काल कुणी इथे गिफ्ट्स आणि कार्ड्स पाठवले होते ते? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की कुणी का पाठवले असे ना, पण एक महत्त्वाची गोष्ट घडली की आता सॉरी ॲक्सेप्ट केले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणते की मनापासून जर आपल्याला कोणी सॉरी म्हटलं तर माफ करायचं असतं ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियाचा फोन आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, आईचा सकाळ सकाळ फोन आणि ते सुद्धा व्हिडिओ कॉल. असं म्हणाल्यानंतर इथे आता वल्लरी घाबरते. व्हिडिओ कॉलमध्ये जर त्या सुप्रियाने मला बघितलं तर? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी व्हिडिओ कॉल उचलते आणि म्हणते, आई अगं बोल ना. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, ईशू बाळा, अगं सकाळ सकाळ फोन केलाय, कामात तर नाहीयेस ना? वेळ आहे ना तुझ्याकडे बोलायला, नाहीतर नंतर करते. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही आई, अगं बोल ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अगं तुम्ही सगळेजण कसे आहात? जावई बापू कसे आहेत? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सगळे बरे आहेत. हे बघ जावई बापूंना बघ. तेव्हा इथे ईश्वरी आता फोन फिरवते आणि सगळ्यांना व्हिडिओ कॉलमध्ये दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी रे बघा आपलं तोंड कसं लपवलंय ते. ती आपलं तोंड सुप्रियाला दाखवत नाही, कारण सुप्रियाने जर तिला बघितलं तर 22 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ते सगळं बाहेर पडेल ना. म्हणून वल्लरीने तोंड लपवलेलं असतं आणि म्हणत असते की ही सुप्रिया पण ना व्हिडिओ कॉल करायची काय गरज होती? हिने जर मला बघितलं तर संपूर्णपणे वाट लागेल, मलाच आता इथून जायला हवं, असं वल्लरी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रिया म्हणत असते, खरं तर मी तुम्हाला कालच फोन करणार होते जावई बापूंना आणि तुला अभिनंदन करायचं होतं ना. काल मला नमुने पेपरमध्ये तुमच्या दोघांचा फोटो आलेला दाखवला. विंटर कलेक्शनचं जे काही तुमचं लॉन्चिंग होतं त्याच्यानुसार तुमचा इंटरव्ह्यू झाला आणि त्याचबरोबर फोटोसुद्धा काढले होते. ते सगळं पेपरला आलं होतं ना, ते मी बघितलं आणि अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला फोनच करणार होते. पण काल यांना डॉक्टरकडे घेऊन गेले होते ना, म्हणून काल करता आला नाही, म्हणून आज केलाय. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, हे बघा काकू, काहीच काळजी करू नका आणि असू दे, आज जरी फोन केलात ना तरी सुद्धा आम्हाला छानच वाटलं. तेव्हा इथे काका वगैरे ठीक आहेत ना, आत्या, अशी आता विचारपूस सुरू होते. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, काकू कशात तुम्ही आणि नम्रता कशी आहे? तर इथे आकाश नम्रताला विचारायला काही विसरत नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो मामा सुद्धा फोन घेतात. मामा सुद्धा म्हणतात, काय विहीनबाई, कशात तुम्ही, बरे आहात ना? तेव्हा इथे सुप्रिया सुद्धा इथे मामांची व्यवस्थित विचारपूस करते. मामी वगैरे कशा आहेत असं सुद्धा विचारते. तेव्हा इथे अंजली फोन घेते. अंजली म्हणत असते, काकू कशात तुम्ही आणि काका कसे आहेत? तुम्ही सगळेजण बरे आहात ना? काकू एक काम करा ना, तुम्ही आमच्या घरीच या गप्पा मारायला, आपण बसू छान गप्पा वगैरे मारू ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, मी काय म्हणते अंजली ताई, आता यांची तब्येत ठीक नसते ना, पण एक काम करा, तुम्ही सगळेजण या ना आमच्या घरी, तुम्ही सगळेजण जेवायलाच या, छान बेत करते आणि त्या निमित्ताने गप्पा सुद्धा होतील. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, येण्याचा प्रयत्न नक्की करू. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं व्यवस्थित आवाज येत नाहीये ना, मी एक काम करते, मी तुला इथे नॉर्मल कॉलच करते
आणि ईश्वरीने आता व्हिडिओ कॉल बंद केलेला असतो आणि ती नॉर्मल कॉल करून आपल्या आईजवळ बोलत असते. तेव्हा इथे वल्लरी घाबरून रूम मध्ये आलेली असते. तेव्हा मामा तिच्या मागे मागे येतात. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, काय ग वल्लरी, काय झालं? आता मगाशी व्हिडिओ कॉल आला होता ईश्वरीच्या आईचा, तेव्हा तू तोंड का लपवत होतीस आणि त्यांच्याशी बोलली का नाहीस? अशी टाळाटाळ का केलीस? हे बघ, तुला वाटत असेल की कुणाला काही कळत नाहीये, पण मला कळतंय. सांग बरं, का तू इथे सुप्रिया ताईंजवळ बोलली नाहीस? तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, मला ती भिकारडी ईश्वरी आणि तिच्या घरचे लोक अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच मी त्यांच्याशी बोलले नाही. कळलं तुम्हाला? आणि तुम्हाला काही एवढं पुळका आलंय? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, हे बघ ईश्वरी, लग्नामध्ये सुद्धा तू त्यांना भेटली नाहीस, त्यांच्याशी बोलली नाहीस आणि आता सुद्धा तू तेच करतेस. हे बघ, आपल्याला ती लोक किती आवडत नसली, तुला ती लोक किती आवडत नसली ना, तरी सुद्धा आपण नीट बोलायचं, आपण त्यांची विचारपूस करायची. तुला चांगलंच माहिती आहे, मला इथे माणसांना इग्नोर करायला आवडत नाही आणि त्यांना टाळता सुद्धा मला येत नाही. मला त्यांच्याशी बोलायला आवडतं, त्यांची विचारपूस करायला आवडते. पण तुझं तसं का नाहीये? तुला इतका का राग येतोय त्यांचा? तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, मला नाही आवडत ती लोक, म्हणून नाही बोलत मी त्यांच्याशी. जबरदस्तीने ती मुलगी आपल्या घरची सून झाली, जबरदस्तीचं लग्न आहे. जबरदस्तीची सूनबाई कुठली? आणि तुम्हाला काय वाटतं, तिच्याशी आणि तिच्या घरच्या लोकांशी मी नातं जोडायचं का? अजिबात नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात की वल्लरी, सुप्रियाताईंजवळ बोलण्याचं फक्त हेच खरं एक कारण आहे की अजून काही दुसरं कारण आहे? म्हणजे तू जुन्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी केल्यास त्याच्याशी तर काही संबंध नाहीये ना? तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, मागे जे काही घडलंय तेव्हा मला त्याच्यावरून आत्ता टोमणे मारायचे नाही. मी आत्ता स्पष्टपणे सांगते तुम्हाला. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणते, मामा येऊ का? नाही, आईचा फोन आलाय ना, तर आईला जरा मामींशी बोलायचंय. आईला सांगितलं ना मामींचा पाय मुरगळलाय ते, तर आई म्हणाली की त्यांच्याकडे फोन दे, मी त्यांची विचारपूस करते. तेव्हा बोलता का मामी? तेव्हा इथे नॉर्मल कॉल असल्यामुळे इथे आता वल्लरी फोन घेते. तेव्हा सुप्रिया म्हणते की कशात तुम्ही वल्लरी ताई, आणि पाय कसा आहे तुमचा? हे बघा, तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या तुमची. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हो हो, आता मी ठीक आहे, मी घेते माझी काळजी. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, खरंच तुमचा आवाज ऐकून, तुम्हाला इथे भेटले तर नाहीये, आपलं भेटणं नाही झालं, पण आज तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं मला. खरंच सांगू का, आपली भेट लवकरात लवकर होईल. पण तुमच्याजवळ आता मी बोलतेय ना, तर तुमच्याशी बोलताना तुमचा आवाज जणू काही मला ओळखीचा वाटतोय. याच्या आधी सुद्धा आपण कधीतरी बोललोय असं वाटलं मला अगदी. तेव्हा इथे वल्लरीला आता खोकळा येतो, कारण इथे सुप्रियाने आवाजावरून तिला ओळखलेलं असतं. तेव्हा इथे तिला ठसका लागल्यानंतर ईश्वरी म्हणते, मामी काय झालं तुम्हाला? या इथे बसा बसा, हे घ्या, पाणी घ्या प्यायला. आणि ईश्वरी म्हणते, आई मी तुला नंतर फोन करते, प्लीज आता ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवच्या ओरडण्याचा जोरात आवाज ऐकू येतो. अर्णव म्हणतो, हे तू काय वागलीस लावण्या? तुझं हे वागणं मी अजिबात खपून घेणार नाहीये, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवचा आवाज ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते, काय झालं मामी, तुम्ही इथे बसा, मी आलेच बाहेर बघून नक्की काय चाललंय ते. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की यार, खरंच सॉरी, चुकलं माझं. मी मनापासून तुझी इथे माफी मागायला आले. खरंच मला कळलंच नाही मी अशी चुकीची का वागले. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, काय झालं? लावण्य इथे आले आणि अर्णव का इतक्या जोर जोरात ओरडते? म्हणून इथे वल्लरी सुद्धा उठते आणि लगेच बाहेर येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण म्हणजे अगदी ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण लावण्यावरती रागवलेले असतात, तिच्यावरती चिडलेले असतात. तेव्हा इथे आकाश त्याचबरोबर मामा म्हणतात, अरे काय झालं तरी काय? तुम्ही सगळेजण इथे लावण्यावरती ओरडताय का? नक्की काय झालंय, काही सांगाल का? तेव्हा इथे अर्णव आता ऑफिसमध्ये लावण्याने जे काही केलेलं असतं ते सगळं आता घडलेला प्रकार इथे आता अर्णव सगळ्यांना सांगत असतो. जेव्हा इथे सगळ्यांना कळतं की लावण्याने काय करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा इथे मामा, आकाश, अंजली सगळ्यांनाच राग आलेला असतो. मामा म्हणत असतात, काय अगं लावण्य, हे काय केलंस तू? इतकं चुकीचं कशी काय तू वागलेस? तेव्हा अंजली सुद्धा तेच म्हणते, असं का केलंस तू लावण्या? हे सगळं करून तुला काय मिळालं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, लावण्या तुझी चूक केली आहेस ना, त्यासाठी मी तुला माफ करू शकत नाही. तेव्हा प्लीज मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, तू इथून निघून जा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आणि काय हो, काल जो काही तुमचा मी अपमान केला तो तुम्हाला कमी पडला का? म्हणून आज सुद्धा इथे अपमान करून घ्यायला आलात? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की मला स्वतःचीच लाज वाटते यार, मला कळलंय मी किती चुकीची वागले ते. मी खरंच सांगते, मला त्याची जाणीव आहे.
मी खरंच सांगते ईश्वरी, मला खरंच माझ्या चुकीची जाणीव आहे. मी चुकीचं वागले, पण त्याच्या मागे सुद्धा कारण आहे ना. हे बघा, मी सगळ्यांना सांगते तुम्हाला, हे बघा, मी चुकीचे वागले तर मी स्वतःच्या थोबाडीत मारून घेते. तेव्हा इथे ती आता स्वतःला मारत असताना अर्णव म्हणतो, बाज बाज झाला आता, ही नाटके तुझी बाज झाली, कारण या नाटकांचा माझ्यावरती काही परिणाम होणार नाहीये, कळलं तुला? तेव्हा लावण्या म्हणते, ए यार, माझं चुकलं, पण मी हे सगळं का केलं सांग ना. माझं प्रेम होतं तुझ्यावरती, मला लग्न करायचं होतं तुझ्या बरोबर, एवढी स्वप्न रंगवली होती मी, आणि तू काय केलंस माझ्या बरोबर सांग ना. इतकं खरं प्रेम करत असताना तू काय केलंस? तू माझ्या बरोबर लग्न नाही केलंस, तू या ईश्वरी बरोबर लग्न करून घरी आलास. माझ्या मनाचा एकदा तरी विचार केलास तू? नाही ना, मग मी कशी वागणार होते? तेव्हा अंजली म्हणते, अगं पण लावण्या, झालं ते झालं, तू सुद्धा आता रियालिटी एक्सेप्ट केलीस ना, मग तरी सुद्धा तू अशी का वागलीस? आणि इतकं विचित्र तुला वागता आलं तरी कसं? तेव्हा मामा म्हणतात, लावण्या, तू जे काही वागलीस ना, त्यानंतर तुझी अशी इच्छा आहे का की आम्ही सगळ्यांनी तुला लगेच माफ करावं? अजिबात नाही, कारण लगेच आम्ही तुला माफ करू शकणारच नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाहीतर काय, तुम्हाला वाटलंच कसं हो? तुम्ही अर्णव सरांना इतका त्रास दिलात काल, आणि आज लगेच आम्ही तुम्हाला माफ करू? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, लावण्या, हे बघ, तू जे काही वागलीस ते अत्यंत चुकीचं होतं. हे बघ, झालं ते झालं, पण आता मला तुझं तोंड बघायचं नाहीये, तू प्लीज इथून निघून जा. तेव्हा इथे लावण्या म्हणते, ईश्वरी प्लीज प्लीज तू समजाव ना एआरला. इथे आता लावण्या अर्णवच्या पाया वगैरे पडत असते. ती म्हणत असते, प्लीज मला एक संधी दे, प्लीज मला माफ कर, मला स्वतःचीच लाज वाटते की मी इतकी चुकीची कशी काय वागले. ईश्वरी प्लीज तूच विचार कर ना ग, ज्या मुलीला इथे लग्न करायचं होतं आणि तिचं लग्न न होता एआर तुझ्या बरोबर लग्न करून येतं, मग आता माझ्या मनाची अवस्था काय होईल? कुणीच माझ्या मनाचा विचार का करत नाहीये? सगळ्यांना मी चुकीची का वाटते? हा, मला माहितीये मी चुकीचं वागले, पण का? कारण मला एआरला माझं करायचं होतं, म्हणून मी अशी वागले. पण मी खरंच सांगते, मी मुद्दामून नाही केलं. मी का वागले, कशी वागले, मला माझंच कळलं नाही. एआर प्लीज, फक्त एकदा एकदा मला संधी दे, पुन्हा तुला माझ्याकडून कुठलीही अशी चूक दिसणार नाही. प्लीज मला एकदा माफ कर. तेव्हा अर्णव म्हणत असतो, लावण्या प्लीज, मी तुला लगेच माफ नाही करू शकत. हे बघ, तू इथून जा, मला तुझ्याशी आता सध्या तरी काही बोलायचं नाहीये, प्लीज लिव्ह. तेव्हा इथे लावण्या म्हणते, हो यार, मी जाणारच आहे मी आता इथून, पण मी फक्त घरातून जाणार नाहीये, तर यार मी ह्या जगातूनच निघून जाणार आहे. खरंच सांगते, तू माझ्या आयुष्यामध्ये नाहीयेस ना, तर मला जगावंसं पण वाटत नाहीये. तेव्हा मी आता या घरातूनच नाही, ह्या मी शहरातूनच नाही, तर ह्या जगातूनच सगळ्यांना तुम्हाला सोडून निघून जाते, असं आता लावण्या म्हणते. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की प्रेमाची परिभाषा काय आहे ते. नक्की प्रेम दोन कशा पद्धतीचं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तुला कसं माहिती का एवढ्या प्रेमाबद्दल? तू काही कुणावरती प्रेम केलंयस का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर आता मला उगाच या सगळ्यावरून चिडवू नका. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का सांग ना, तू कुणावरती केलंयस का खरं प्रेम? आणि जर नशील केलंस ना ईश्वरी, तर कुणावरती तरी खरं प्रेम करून बघ, कसं वाटतं ते तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो, नम्रता म्हणत असते की ईश्वरी, अर्णव सर जी तुला ट्रीट देत आहेत ती फक्त अशीच देत आहेत का? मग ती ट्रीट तुला घ्यायची काही गरज नाहीये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ए ताई, ट्रीट अगदी मला मनापासून देता येता. तेव्हा नम्रता म्हणते, मग तू जाणार आहेस का त्यांच्या बरोबर ट्रीट घेण्यासाठी? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. तेव्हा इथे राकेश आणि लावण्या दोघे जण आता ठरवत असतात की इथे आता अर्णव ईश्वरीला ट्रीट देण्यासाठी घेऊन जाणार आहे, पण त्यांची ही ट्रीट आहे ना, कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे, संपूर्णपणे ही ट्रीट उद्ध्वस्त झाली पाहिजे, असे इथे राकेश लावण्याला सांगत असतो आणि ते तिला पटत असतं.